चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण तू हो भरती हे भाग सिरीज चालू केलेला आहे गणितचा. आणि हो, याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारले जाईल असे गणित आपण घेतलेले आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्हाला याच्यामध्ये सोल्युशन देणार आहे. पहा मित्रांनो, चालू विषयाला सुरुवात करू आणि लगेच आपल्या विषयाकडे वळून जाऊ. पहा, पहिला प्रश्न असा आहे की 11 ते 70 पर्यंत 11 ते 70 पर्यंत च्या सर्व समसंख्येची बेरीज व विषम संख्येची बेरीज यातील फरक किती असा प्रश्न आपल्याला केला. तर याला सोडवायचं कसं पहा. 11 आणि ते 70 हा घटक आपण लिहिला तर दादा याच्यातला फरक आता हे सोडून द्या, एक सोडून द्या, याच्यातला फरक काढून घ्यायचा. चा फरक जर आपण विचारात घेतला तो फरक आला 60 चा. डायरेक्ट इथं 10 गृहीत मानायचा आणि चा फरक घ्यायचा म्हणजेच आणि याला नेहमी 2 न भागायचं म्हणजे तुमचा उत्तर असणार आहे 30. आणि म्हणजे सम आणि विषम या संख्येतील फरक जर विचारला तर तो असणार आहे 30. समजून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही सोडून पहा, तुमचा मार्क जाणार नाही. दुसरा प्रश्न बघा, 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची एकूण बेरीज किती असा प्रश्न आपल्याला केला. तुम्ही याला 2 पद्धतीने सोडू शकता. एक तर बेरीज करून सोडू शकता किंवा दुसरी एक डायरेक्ट पद्धत तुम्हाला मी शिकवून देतो. पहा, लक्षात घ्या. जर 11 ते 60 पर्यंत आपण जर घेतलं तर याच्यातील फरक हा किती असणार आहे. तो फरक असणार आहे 49 चा आणि अधिक 1 म्हणजेच 50 ही नैसर्गिक संख्या मिळणार आपल्याला. आता नैसर्गिक संख्यामध्ये 2 संख्या लपलेल्या असते, एक सम असते आणि एक विषम असते. म्हणजे याच्यातल्या विषम समसंख्या किंवा विषम संख्या जर शोधायचं तर याला 2 न नेहमी भागायचं म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 25. 25 म्हणजेच काय असणार आहे, सम आणि विषम. आता बेरीज सांगितली कशाची, विषम संख्येची, म्हणजेच 11 जसेच्या तसे घेणार अधिक आता हे 60 सम आहे म्हणून पाठीमागची संख्या नेहमी घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एकूण 60 छेदाला 2 गुणाकाराला एकूण विषम संख्या ठेवणार, सम संख्या नाही. या 2 संख्येची बेरीज म्हणलं तर किती होणार आहे, 70 गुणिला 25 छेदाला 2. याच्या निम्मे 1, याच्या निम्मे किती असणार आहे, 35 असणार आहे. चला 35, 25 पाचा 87, 5 हातचे आले 12, 25 त्रिक 75, 75 आणि 12 किती 87, किती असणार आहे 87. म्हणजेच 875 ही तुमची त्या संख्येची काय असणार आहे बेरीज. आणि दुसरी एक पद्धत तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये सोडू शकता. दादा लक्षात घ्यायचा म्हणजे 11 ते 60 पर्यंत लिहून घ्यायचं म्हणजे याच्या अर्धे किती होणार आहे, याच्या अर्धे होणार आहे 30. विषम हा शब्द आला तर विषमला त्या संख्येनं त्या संख्येचा गुणाकार करायचा म्हणजे तुमचा उत्तर येणार हा 900. आता ही बेरीज झाली. जर 1 पासून सुरुवात झाली असती 60 पर्यंत तर 900 तुमची बेरीज झाली असती. पण आता याच्यामध्ये याच्या पाठीमागचा भाग राहिला 10. 10 गुणिला समजा आपल्याला तुम्हाला सांगितलं पहा आता 10, आता 10च्या अर्धे किती असणार आहे तर ते असणार आहे 5 ला 5 न गुणायचं म्हणजेच 25. आणि याच्यातून तुम्ही जर 25 वजा केले तर तुमचे 875 हा काय असणार आहे उत्तर. तुम्ही 2 पद्धतीने याला सोडू शकता. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की मित्र हो लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, नंतरचा प्रश्न आहे 8 ते 15 पर्यंत नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न केला. तर याला सोडवताना कसा सोडवायचा, म्हणजे जर 1 ते 15 पर्यंत हा राहिला असता तर याचा एक आहे, पण आता 8 ते 15 पर्यंत आहे त्याचं हे दोन्ही भाग तुम्हाला मी शिकवून देतो. बघा 8 ते 15 पर्यंत जर 1 ते 15 पर्यंत राहिला असतं तर तुम्ही याला सोडवला असतं कसं ते पहा, लक्षात घ्या. पहा 15 हा ही शेवटची ही नैसर्गिक संख्या तुम्ही घेतली, पण इथं शब्द लक्षात घ्यायचा, इथं वर्गाची बेरीज सांगितलेली आहे, घनाची नाही, वर्गाची बेरीज सांगितलेली आहे. म्हणजे 15 च्या समोरची संख्या तुम्ही घेणार 16 आणि या दोन्ही संख्याची बेरीज असणार आहे 31 छेदाला 6. 6 नेहमी छेदाला ठेवायचं हे लक्षात घ्या. पहा 3 दोन्ही 6, 3 पाची 15, 2 1 2, 2 8 16, 8 पंच 40 गुणिला 31 म्हणजे 4 1 4, 4 त्रिक 12, 1240. ही 1 ते 15 पर्यंत नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज आली. पहा याच्यामध्ये आपल्याला सांगितलं विचारलं होतं काय 8 ते 15 पर्यंत. मग याला सोडवायचं कसं ते पहा. हा एक गट धरला, हा एक गट धरला,
बाबा लक्षात घ्यायचा, आता या संख्येचं आपण सोडवलं असं गृहीत मानायचं 1 पासून इथं लग, याला 1 ते 8 पर्यंत धरा गृहीत आणि याला 1 ते 15 पर्यंत गृहीत धरायचं, म्हणजे 15 गुणिला 16 गुणिला यांची बेरीज 31/6 यांचं उत्तर घेते याला 1240. लक्षात घ्या 1240. आता राहिलं प्रश्न हा 1 ते 8च्या पाठीमागच्या संख्या आपल्याला वजा करावं लागेल. नेहमी असं सोडवा, मायच्यान मार्क जाणार नाही. त्या पाठीमागची संख्या घ्यायची 7. 7 गुणिला 8 गुणिला 7 आणि 8 किती होणार आहे 15 होणार आहे आणि छेदाला किती 6 असणार आहे. 3 दोन्ही 6, 3 पाची 15, बे 1 बे बेचुक 8, 8 पंच 40 आणि 40 म्हणलं 4 पंच 20, 4 पंच 20 गुणिला 7 बराबर 140. आता 140 हे 1240 मधून तुम्हाला काय करायचं वजा करायचं, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे तो म्हणजे 1100. पर्यायमध्ये पाहायचा 1100 तुमचं उत्तर असणार आहे. समजत असेल, अपेक्षा करतो तुम्हाला समजत राहील. पहा समोरचा प्रश्न. एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूंशी एक सामना खेळला, तेव्हा एकूण 28 सामने खेळले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता. बघा लक्षात घ्या, आता हे 28 सामने आहे. हस्तांदोलनाचा एक प्रकार आहे. लक्षात घ्या, जर एकूण खेळाडू दिले हस्तांदोलन जर काढायचं असेल तर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं आहे, जर 11 खेळाडू असेल तर 11च्या लगतची पाठीमागची संख्या घ्यायची, म्हणजेच 11 गुणिला 10 छेदाला 2. त्यावेळेस एकत्र आपल्याला काय भेटू शकते हस्तांदोलन करणारे व्यक्ती भेटते. पण याच्यामध्ये एकत्र सामने झाले, याच्यामध्ये किती लोक सहभागी होते याच्यासाठी तुम्ही काय करायचं लक्षात घ्यायचं. म्हणजे 28 आपण काय केलं 28च्या नेहमी दुप्पट करायची, ती म्हणजे 56 असणार आहे. च्या लगतची यानी की पुढची संख्या, पुढची लगतची बर का, कोणती म्हणलं मी लगत, कोणती म्हणला लगत, आणि लगतची पुढची जी संख्या आहे आणि ती पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे. तुम्हाला काय करायचे ती पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आणि ती पूर्ण वर्ग संख्या येणारी ती असणार आहे 64 आणि त्या संख्येला वर्गमुळात टाकायचा आणि त्या बाहेर त्याला ओढून घ्यायचा, म्हणजे याचा उत्तर असणार आहे 8. पहा मित्रांनो समजत असेल. चला समोरच्या प्रश्नावर बघा. नंतर काय सांगितलं 5, 11, 17, 23, 29 या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 60वी संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला. तर आपल्याला याला सोडवायचं कसं पहा. लक्षात घ्या, पहिली संख्या पहिले गृहीत धरायची ती 5 आणि त्या सर्व संख्येमधील कॉमन फरक असतो, ध्यानात घ्या. तो फरक लक्षात घ्यायचा. याच्यातला फरक कितीचा असणार आहे, तो फरक असणार आहे 6चा. कितीचा असणार आहे 6चा. आता ही पहिली संख्या आणि त्याच्यानंतर ही फरकवाली संख्या किती असणार आहे 6. आणि लक्षात ठेवा 60वी संख्या जी आहे, ही 60वी संख्या जी आहे याच्यामध्ये आपण काय करणार, याच्यातून नेहमी आपण काय करणार, याच्यातून आपण नेहमी एक वजा काय करायचा ठेवायचा आहे. बघा आता याच्यातून 1 वजा काढलं म्हणजे 59 आणि 59 सोबत नेहमी फरकाला गुणाकाराला टाकायचा आणि नंतर जो पहिली संख्या आहे ती बेरीज करून घ्यायची, म्हणजे तुमचं मार्क जाणार नाही. पहा 6 नंबर 54 4 हा चाले 5. पहा लक्षात द्या 6 पंच 30, 30 आणि 5 35, 35 अधिक 5 बराबर किती रे 359 ही तुमची असणार आहे 60वी संख्या. लक्षात घ्या पर्यायमध्ये पहा 359 आहे का, हे तुमचं असणार आहे उत्तर. पहा लक्षात घ्या याच्यामध्ये आता विचारल्या जाते कधी कधी बेरीज हा घटक तुम्हाला काय केला जातो विचारला जातो. म्हणजे काय होईल की नेहमी कसं काय करायचं, ज्या वेळेस बेरीज विचारली ते पण मी तुम्हाला घटक सांगून देईल ज्या वेळेस उदाहरण येईल त्या वेळेस, म्हणजे ताकी काय होईल तुम्हाला समजेल. आलं लक्षात. चला लक्षात द्या 6, 13, 20, 37, 34 या संख्या मालिकेतील पहिल्या 45 संख्याची सरासरी किती. आता याच्यामध्ये सरासरी सांगितलेली आहे. आता कधी कधी काय वाटतं तुम्हाला की एकूण संख्याची बेरीज छेदाला एकूण संख्या म्हणजे सरासरी आपल्याला काय होते मिळत राहते. म्हणजे काय होतं पहा लक्षात घ्या. आता 6 पहिली संख्या परत घेतली, पहिली संख्या घेतली त्याच्यानंतर या संख्येतील फरक किती असणार आहे, फरक असणार आहे कितीचा
कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. 7चा फरक आहे. त्याच बरोबर शेवटची संख्या ती आहे 45. आता ह्या 45 मधून नेहमी काय करायचा? 1 वजा करायचा, म्हणजे ही 44. 44 गुणिला 7 फरकांना नेहमी गुणायचं आणि जो पहिली संख्या आहे ती पहिली संख्या याच्यामध्ये काय करायची? मिळून घ्यायची आहे. पहा 7 28 8 हातचे आले 2 7 28 2 30. पहा 308 अधिक 6 बराबर किती रे? 314. आता ही 314 आली आपली बेरीज. पण आता काय सांगितले? 314 ही 45वी संख्या आली. आपल्याला विचारले त्या संख्येची सरासरी. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदाला 2 म्हणजे आपल्याला सरासरी भेटून जाते. दादा लक्षात घ्या, 314 अधिक 6 छेदाला 2. आता यांची बेरीज किती असणार आहे? 320. 320 छेदाला 2, याच्या निम्मे 1, याच्या निम्मे किती? 16 म्हणजे 160 तुमची पर्याय मध्ये पहा आहे का? समजत असेल? अपेक्षा करतो समजत असेल. पहा समोरचा प्रश्न. 35.238 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील आपल्याला फरक काढायचा आहे. म्हणजे ती संख्या आपण लिहिली 35.238. आता ही संख्या आपण लिहिली. आता पहा, जर तुम्हाला सांगितलं असतं की 35.238 ही संख्या अशी लिहिली असती. या संख्येमध्ये दशांश नाही आहे, याच्यामध्ये दशांश आहे. पण इथं संबंध असा आला असता, डावीकडचं 3 आणि उजवीकडचा 3 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता दर्शनी किंमत जर तुम्हाला विचारली की दादा लक्षात घ्या, दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत मध्ये विचारलेली किंमत असते. आता याच्यामध्ये जर 3चे विचारले असते तर जेवढे संख्या समोर आहे तेवढे तुम्हाला काय करावं लागेल? 0 ठेवावा लागेल. आणि याच्यानंतर हे 3 आहे, याच्यामध्ये 0 ठेवावं लागेल. म्हणजे याचा फरक तुम्ही काय केला असता? काढला असता. पण आपल्याला याचा काढायचा आहे. म्हणजे इथं संबंध पहा, 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती असा प्रश्न तुम्हाला केला तर या संख्येची हद्द दशांश पर्यंत आहे आणि या संख्येची हद्द दशांश पर्यंत आहे. जर दशांश हा घटक जर तुम्हाला दिला तर उजवीकडून डावीकडे यायचा आणि डावीकडून उजवीकडे चालायचा कुठपर्यंत? दशांश पर्यंत. म्हणजे काय सांगितलं? हे 30 लिहिले, 30 दशांश खाली दशांश ठेवायचं. दादा आता हे 30 का लिहिले? समोर एक संख्या आहे, चला पाठीमागे हे 3 लिहू आणि 0 दशांश. आता लक्षात घ्या, दशांश खाली आपण दशांश ठेवणार. 30 दशांश 0 0 दशांश 0 3. आता फरक पहा, याच्यातला फरक काढायचा. याला कापला 2, इथं ठेवलं 1, इथं 9, इथं परत 1 टाकला, इथं 9 आणि इथं 1. आता वजाबाकी होईल. चा फरक जर घेतला आपण तेव्हा 7, 9 जसेच्या तसे, 9 जसेच्या तसे आणि 2 जसेच्या तसे. म्हणजे 29.97 पर्याय मध्ये पाहायचा आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. चला समोरचा प्रश्न लक्षात घ्या. पहा 3, 5, 6 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापर होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्याची बेरीज किती असा आपल्याला जरा प्रश्न केला. दादा सोडवायचं कसं? पहा 3, 5 आणि 6 कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये असाही प्रश्न केला जातो, प्रत्येक अंक एकदाच वापरून किती संख्या तयार होतील असा प्रश्न जर तुम्हाला केला दादा तर सोडवायचं कसं? समजा एखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला दिला की 6, 5, 6, 7 असा दिला आणि हे अंक एकदाच वापरायचे तर किती अंक तयार होतील असा जर प्रश्न तुम्हाला केला दादा तर लक्षात घ्या, याला कोड टाकून द्यायचा 1, याला टाकायचा 2, याला टाकायचा 3 आणि या पदाचा करायचा गुणाकार 3 दोन्ही 6 म्हणजेच 6 संख्या तयार होतील. आणि प्रत्येक अंक हा किती वेळेस वापरला जातो जर हा प्रश्न जर तुम्हाला केला तर लक्षात घ्या दादा, म्हणजे हे एकूण अंक आहे 3 आणि तयार होणारे अंक आहे 6. या 3 जर भागितलं तर 3 दोन्ही 6. प्रत्येक अंक दादा ह्यो लगभग किती वेळेस वापरला जातो तर हे 2 वेळेस वापरल्या जातो. पहा लक्षात घ्या. आता आपल्याला सांगितली काय? बेरीज सांगितली. दादा लक्षात घ्यायचा, याला 1 लक्षात घ्यायचा, पहिलं करायचं बेरीज, नंतर करायचा गुणाकार. पण तो कसा? पहा 1, 2, 3 असे कोड टाकून दिले तुम्ही. आता या पदाची बेरीज करून घ्यायची. पहा 6 आणि 5, 6 आणि 5 11 आणि 3 14 यांची बेरीज आली. लक्षात घ्या, आता सांगतो कसं. हे कोड यांचा करायचा गुणाकार 3 दोन्ही 6 संख्या म्हणजे हे प्रत्येक एकदाच वापरून 6 वेळेस वापरल्या जाणार. आता याची बेरीज करायची आपल्याला म्हणलं तर एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आहे 3
आणि तयार होणाऱ्या संख्या 6 याला नेहमी बघायचं, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 2. आणि हे 2 उचलायचे आणि जी वरच्या संख्येची बेरीज आहे त्याच्या सोबत गुणाकाराला टाकायचे, म्हणजे काय होईल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. पहा, लक्ष द्या. आणि हे 2 गुणाकाराला 14 ठेवले, 14 दोन्ही 28. आता लक्षात घ्या 3 संख्या आहे, म्हणून या 28 चे लक्षात घ्या, ह्या 28 चे 3 टप्पे करणार. त्या पहा, संख्या खाली एक संख्या दर्शवायची, म्हणजे उत्तर जाणार नाही. 28 28 आणि 28 संख्या खाली संख्या दर्शवली आणि यांची करायची बेरीज. 8 जसे ज्या तसं लिहिलं. 8 आणि 2 10 0 हातच्याले 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 हातच्याले 1, 2 आणि 1 3. पहा 3108 पर्याय मध्ये आहे का ते पहा, तेच असणार आहे तुमचं उत्तर. चला समोरचा प्रश्न. दादा लक्षात घ्या, 1 2 3 4 हे अंक प्रत्येक संख्येत प्रत्येक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्याची बेरीज किती? मी आताच तुम्हाला सांगितलं, जेवढ्या संख्या जेवढे टप्पे आणि त्याच पद्धतीने सोडवा, मायजान तुमचं मार्क जाणार नाही. या प्रश्नाचा उत्तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की याचं उत्तर काय असणार आहे. अपेक्षा करतो की तुम्ही कमेंट्स करसाल. चला समोरचा प्रश्न. 150 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यात मुद्रकाला एकूण किती अंक वापरावे लागतील? लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंत एकूण 192 अंक काय केले जाते, वापरल्या जाते. लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंत एवढं पाठवा. 192 अंक काय केले जाते, वापरल्या जाते. आता हा 100च्या तुलनेशी चालला गेला, राहिले होते किती, 150. म्हणजे 150 मधून 100 गेले, उरले किती, 50. आणि 50 म्हणलं तर 3 पद आहे, नेहमी याला काय करायचं, 3 न गुणायचं, म्हणजे मार्क जाणार नाही. 5 त्रिक 15 म्हणजे 150. 150 अधिक 192, 2 जसे जा तसे, 4 जसे जा तसे, 9 5 14 होते, ध्यानात घ्या. चल 1 2 आणि 1 3 म्हणजे 342 पर्याय मध्ये पहा, हा तुमचा असणार आहे उत्तर. समजून राहिलं. चला समोरचा प्रश्न. एका पुस्तकाचे पान क्रमांक घालण्यास मुद्रकाला 567 अंक वापरले लागले, तर त्या पुस्तकाची एकूण पाने किती आला? याच्या अगोदर आपण पाने काढले, पण आता एकूण पुस्तक किती पानाचं आहे हे काढण्यासाठी करावं लागेल काय बघा. 567 आपण सर तुम्ही सांगितलं होतं 1 ते 100 पर्यंत. लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंत 192, मग 192 याच्यातून काढून घ्या. 567 वजा 192 किती होतात, 5. 16तून 9 गेले किती, 7. आणि इथं 4 राहिले, म्हणजे 300 किती रे, 75. हा फरक असणार आहे 375. आता हे 100 आपण बाजूला काढले, कारण त्याच्यातील 192 त्यांना आपण काय केले, वजा केले. आता काय होतं की याला हे 3 पद आहे, तर या 375 ला काय करायचं, 3 न काय करायचं, आपण याच्या अगोदर काय केलं होतं, गुणलं होतं, तर आता भागावं लागेल, म्हणजे आपल्याला ते भेटून जाईल. पहा 3 1 3 3 1 3 3 2 6 उरले किती, 1 5 15 125. आणि ही तुलना पहा, अधिक 100. लक्षात घ्या, 125 बराबर 200 किती रे, 225 पानाचं पुस्तक असणार आहे एका पर्यायामध्ये. लक्षात घ्या, समजत असेल. चला समोरचा प्रश्न. जास्त फास्ट होतो का पहा, लक्षात घ्या, कमेंट्स करून सांगा, म्हणजे पुढच्या उदाहरणाला थोडं आपण स्लो घेऊ. ठीक आहे. एका संख्येला 45 ने गुणण्याऐवजी 54 ने गुणले तर गुणाकार गुणाकारापेक्षा 162 ने जास्त आला, तर ती संख्या आपल्याला काय करायची, शोधायची आहे. पहा लक्ष द्या, माझ्याकडे पहा. ही 45 लिहिली, मला 45 सांगितलं होते की मी 54 केलं, म्हणजे संख्या काय झाली, माग पुढं झाली. म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण फरक काढला तर फरक कितीच असणार आहे, तो फरक असणार आहे 9चा. आणि 9च्या तुलनेत कितीनं जास्त आहे, 162 न जास्त आहे, म्हणून 9 न भागितला आपण. 9 1 9 उरले किती, 7 आणि 9 8 72. तुमची किंमत असणार आहे 18. पहा तर ती संख्या कोणती असेल, तर ती संख्या 18 आहे. समजत असेल. चला समोरचा प्रश्न. 2 संख्याचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट लक्षात घ्या करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल, असा आपल्याला प्रश्न केला, तर सोडवायचं कसं दादा. म्हणजे आता ही 15 आपण घेतली
आणि या 15चे 3 पट करायचे म्हणलं तर 3ची 3 पट करा म्हणजेच काय असणार आहे 9 आणि 15 गुणीला 9 करा 15 9 135 नासे तुमचा मार्क जाणार नाही। पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे। पहा समोरचा प्रश्न, एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते। 9 ने भागायचं होतं बाकी 5, 7 ने भागायचं होतं बाकी 3। अरे याच्यातला फरक कॉमन काढून घ्यायचा। फरक किती असणार आहे 4चा। फरक कितीचा असणार आहे 4चा। आणि सुरुवातीच्या 2 पदाचा तुम्हाला काय काढायचा लसावी। आता सुरुवातीच्या 2 पदाचा लसावी काढत असताना याच्यामध्ये संक्षिप्त संख्या होते का नाही होत, म्हणून त्याच पदाचा गुणाकार नमासाती 63 वजा 4 नेहमी करा तुमचं मार्क जाणार नाही। म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे 59। पर्यायामध्ये 59 आहे का ते पहा। नंतरचा प्रश्न, प्रत्येक विद्यार्थ्याला 8 वह्या वाटल्या तर 1.5 ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील असा प्रश्न आपल्याला केला। दादा लक्षात घ्या, एक ग्रोस यानी की 144 वस्तू ध्यानात घ्या पहा। आणि 144 वस्तू म्हणजे 12 डझन। काय म्हणलं मी 12 डझन। आता लक्षात घ्या 8 इथं 1.5 ग्रोस सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे 1.5 ग्रोस। 1.5 ग्रोस याचा अर्थ म्हणजे 18 डझन। किती 18 डझन। 18 गुणीला त्याला जर 12 ना जर गुणला 18ला 12 ना तर त्या वस्तूमध्ये कन्वर्ट होणार। लक्षात घ्या छेदाला 8 टाका, 4 दोन्ही 8 कारण 4 त्रिक 12 बे 1 बे बे नम 18 नम त्रिक 27 म्हणजे 27 मुलांना वाढता येतील। हा तुमचा असणार आहे उत्तर। पहा नंतरचा प्रश्न, क्रमांक 2 समसंख्याचा लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या। आता लक्षात घ्या पहा समजून घ्यायचं। 312 लिहून घेतले तुम्ही, 312 तुम्ही लिहून घेतले। दादा याची नेहमी सांगतो दुप्पट करा। कधी ज्यावेळेस सम असेल त्यावेळेस। आता दुप्पट केली, दुप्पट किती आली बे 2 4 2 आणि 6 624 624 लिहून घ्यायचं दाद्या। याच्यामध्ये नेहमी 1 मिळवायचा, मिळवला ना तर ते 625 तयार होणार। याला वर्गमुळात टाका बाहेर निघणार 25। आता आलेली संख्या ही विषम आहे सम नाही म्हणून ही 25 मधात ठेवली आणि त्या लगतच्या सम संख्या विचारल्या। लगतच्या सम घ्या, ही असणार आहे 24 आणि ही असणार आहे 26। समजत असेल अपेक्षा करतो तुम्हाला समजत चालेल म्हणून 24 26 पर्यायामध्ये पहा ते तुमचं असणार आहे उत्तर। पहा लक्षात घ्या 2 क्रमागत विषम संख्याचा लसावी। आता पहा दादा विषम आहे, विषम 195 आहे तर त्या संख्या कोणत्या। सम साठी आपण केलं काय हे ध्यानात घ्या, विषम साठी करायचं काय हे पण ध्यानात घ्या। याच्या बाहेर दादा प्रश्न येणार नाही म्हणून 195 लिहून घेतले, त्याच्यामध्ये 1 मिळून घ्यायचा आणि मिळून घेतल्याच्या नंतर 196 आणि याला परत वर्गमुळात टाकायचा आणि वर्गमुळाच्या बाहेर काढायचा। किती असणार आहे 14। आता ही 14 आलेली संख्या ही सम आहे पण विचारलेल्या काय आहे त्या क्रमागत विषम संख्याचा लसावी आहे म्हणून पहा त्या लगत चला 13, त्या पुढे चला 15 आणि 13 आणि 15चा लसावी काढून बघा 195 येतो की नाही येतो। पहा टॅली करून पण बघायचं आहे। 13 15 हा पर्यायामध्ये उत्तर आहे का तर आहे, हा तुमचा उत्तर असणार आहे। पहा लक्षात घ्या 4/9 मध्ये 2/9 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल। लक्षात घ्या म्हणजे उत्तर काय येईल 6। पहा 4/9 मांडले भाऊ, हे मांडले 2/9 हे पण मांडले आणि हे 6 मांडले। लक्षात घ्या याला आळा करून ठेवायचा कारण याला आळा केला की हा पद उचलायचा इकडे ठेवायचा म्हणजे वजा होणार म्हणजे 4/9 नम सकी 54 मधून 4 गेले किती 50/9। आता ज्याला सुरुवातीला याला गोल केलं याला उताना करायचा आणि त्याचा गुणाकार करायचा, गुणाकार करून याला उताना करणार म्हणजे 9 वरी टाकणार आणि छेदाला 2 टाकणार। 9 9 कटले बे 1 बे 50च्या निम्मे किती 25 आणि पर्यायामध्ये 25 आहे का बघा, हा तुमचा असणार आहे उत्तर। पहा लक्ष द्या समोरचा प्रश्न, एका संख्येच्या 3/5च्या 2/3 मध्ये 15 मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न केला।
ए दादा लक्षात घ्या, 3/5 लिहायचं, चाची चा गुणाकार 2/3 मध्ये म्हणजेच 15 मिळते, तर 30 संख्या मिळते. असा जर तुम्हाला संबंध आला, 30 संख्या मिळते असा संबंध आला ना दादा, पहिले याला सोडून घ्या, नंतर आपण हे धरणार. ध्यानात घ्या, 3 कटले, 2/5. आता चा फरक काढून घ्यायचा, 5 1 5 मधून 2 गेले किती 3, 3/5 बराबर 15. हे छेदाला आहे, इकडे गुणाकार होणार, 5 गुणिला 15 हे अंशाला आहे, हे छेदाला चालला जाणार. 3 1 3, 3 5 15, 5 5 25. हा तुमचा उत्तर आहे का पर्यायामध्ये 25? पहा नक्की या पद्धतीने तुम्ही सोडून पहा. मैदान सांगतो मार्क जाणार नाही, कारण चुकीचं मी शिकवणार नाही. म्हणजे तुमचे मार्क कसे वाचतील मी याच्यावर जास्तीत जास्त दखल केलेली आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आपल्या मित्रापर्यंत दोस्तापर्यंत शेअर करा आणि उदाहरण समजून घ्या. 4 गुणिला 6 डायरेक्ट करून घ्यायचा. आता 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर 6 पुरुष व 3 मुले एकत्रित तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? लक्षात घ्या, जे दिसतं ना त्याच्यासोबत संबंध ठेवून घ्या. 4 गुणिला 6 गुणिला 12 छेदाला 6. आता पहा छेदाला, आता जो दिसतो, आता हे वरचं पद पाडून घेतलं, 4 6 पुरुषाखाली पुरुष आणि मुलाखाली मुले, याचा करायचा तिरपा गुणाकार, 4 त्रिक 12, 6 6 36, यांची बेरीज असणार आहे 48. 48 उचला आणि छेदाला टाका, 12 1 12, 12 चूक 48, 4 4 कटले बराबर 6. पर्यायामध्ये 6 आहे का ते पहा. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि हो, धन्यवाद तर म्हणायला नाही पाहिजेत का, तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुम्हाला लढायचं आहे, आणि तुम्हाला फक्त मी माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा देईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की काय करा, सबस्क्राईब करा. आणि हो, जर वाटत असेल की ही सिरीज चालू राहू द्या, एक कमेंट शेवट करता ठोकून द्या. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.